नमस्कार मंडळी, साई लक्ष्मीस रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीनं इन्स्टंट असं कैरीचं लोणचं। उन्हाळा म्हटलं की कैरी आल्याच ना, आणि या गरम दिवसामध्ये जास्त जेवण करावंसं वाटत नाही, म्हणून अशा प्रकारे चटपटीत झटपट बनणारं लोणचं खूप उपयोगी पडतं। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एक मोठी कच्ची कैरी घ्यायची, तिला स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची। आता कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे किंवा किसून पण घेऊ शकतात, पण मी इथे छोटे छोटे असे काप करून घेणार आहे। तर मी अशी कैरी कापते, तशा प्रकारे तुम्ही पण कापून घ्या। हे बघा, असे एकदम पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे। आणि नंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। खूप असे पातळ नाही आणि खूप असे जाड नाही ठेवायचे, अशा प्रकारेच कापून घ्यायचे। हे बघा, इथे मी अशा प्रकारे कैरीचे तुकडे करून घेतले। तर आता हे तुकडे एका बाउल मध्ये टाकून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर टाकत आहोत। अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत गरम तेल करायचं। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, थोडीशी जिरे टाकायचे आणि ते चांगले भाजल्याच्या नंतर ठेचलेला लसूण टाकायचा। लसूण पण चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि हे सगळं भाजल्याच्या नंतर कैरीला छान असा तडका द्यायचा। हे बघा, इथे लसूण असा खरपूस झालाय। तर आता हे टाकून घेऊयात। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं इथे चटपटीत इन्स्टंट असं कैरीचं लोणचं तयार आहे। हे तुम्ही लगेच खाऊ शकतात आणि जेवणासोबत खूप छान लागते। 2 घास तर तुम्ही जास्तच खाताल। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।